मित्रांनो, आज संडे. आज मी विचार केला होता की आज पूर्ण आराम करेन, पण ते झालंच नाही. कारण मला असं विचार आला आतमधून की आराम करून काय होणार नाहीये. जर तुला कॉम्पिटिशन खेळायचं आहे कोणतं, रेस्ट म्हणजे एक स्पोर्ट्समॅन आरामाचा विचार करतच नाही कधी. मी आज खरं ठरलं होतं की आज वॉकिंगला पण जाणार नाही, कारण की बॅक पण दुखत होती माझी थोडीशी. पण ती गोष्ट खरी पण आहे की स्पोर्ट्समॅन कधी हार मानत नाही, आणि एकदा कुठली गोष्ट डेडिकेशनने करायला लागला तर ती थांबत पण नाही. जय श्रीराम मित्रांनो, 365 हार्डचा आज आपला 300वा दिवस आहे. आज चॅलेंज कंप्लीट करता करता मला 300 दिवस झाले. खूप मोठा प्रवास होता हा, कारण की 300 दिवस एवढ्या डेडिकेशनने काम करणं एक छोटी गोष्ट नाहीये, खूप मोठी गोष्ट आहे. लोक एका महिन्यामध्ये हार मानतात काही गोष्टीमध्ये. आज संडे होता तर मस्त वॉकिंगला पण निघालो होतो मी. ह्या गोष्टीबद्दल आपण नक्की बोलूया थोडं पुढे व्हिडिओमध्ये. वॉकिंग झाली होती आपल्या इथं. आज खूप दिवसांचा सनराईज होता, कारण की आता पाऊस थोडा बऱ्यापैकी उघडलेला आपल्या इथं. तर खूप चांगला सनराईज झाला होता. काय भारी व्ह्यू होता आपल्या इथं लेकला. व्ह्यू एन्जॉय झाल्यावरती आज मला रनिंग पण करायची होती, कारण आपलं कॉम्पिटिशन तर जवळ आलेलं आहे. स्ट्रेंथ आणि स्टॅमिनाची खूप जास्ती गरज आहे, म्हणून मी एक 3 किलोमीटर रन पण केलं होतं आज. त्यावरतीच रनिंग झाली होती. आपलं सगळ्यात बेस्ट काम केलं मेडिटेशन खूप जास्त गरजेचं होतं माझ्या बॉडीसाठी, कारण की आता माइंड स्टेबिलिटी खूप चांगली लागणार आहे अजून इथून पुढे. पण चॅलेंज कंप्लीट केला, पण आता खूप कमी दिवस बाकी आहेत आणि आपलं कॉम्पिटिशन पण आहे. त्यासाठी आपल्याला खूप शांतपणे सगळ्या गोष्टी विचार करून करायला लागणार आहेत. आता माइंड खूप जास्त स्ट्रॉंग पण आहे या गोष्टीसाठी. त्यानंतर मेडिटेशन झाल्यावरती घरी आलो. घरी आल्यावरती साईडवरती गेलो होतो. आज साईडवरती थोडं काम होतं. आज दिवसभरामध्ये मला थोडं जास्तीच काम होतं. मला काय जास्त रेकॉर्ड करता आलं नाही, त्यामुळे आपल्या साईडवरती 2-3 साईड व्हिजिट करून आपला एक सिंपल डे एंड केला. जय श्रीराम.